नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की तलाठी भरतीचे आयोजन यावर्षी होणार आहे की नाही। तलाठी भरतीची ॲडव्हर्टाइजमेंट यावर्षी म्हणजे 2025 साली येणार आहे की नाही याबाबत विद्यार्थी मित्र प्रश्न विचारून राहिलेले आहेत। याशिवाय किती पदांसाठी तलाठी भरतीची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते याबाबत सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मागील तलाठी भरतीचे जे आयोजन करण्यात आलेले होते ते TCS मार्फत करण्यात आलेले होते। दुसऱ्यांदा ऑनलाईन पद्धतीने तलाठी भरतीचे आयोजन महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेले होते आणि तुम्हाला माहिती आहे की शिफ्टनुसार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या परीक्षा पार पडत असतात। तर मागील तलाठी भरतीसुद्धा शिफ्टमध्ये पार पडली। 4,500 पेक्षाही जास्त पदांसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती। ऑलमोस्ट बघा 10 लाखाच्या वर फॉर्म आलेले होते आणि 8 ते 8.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावलेली होती। अशा प्रकारे परीक्षा पार पडली, परंतु या परीक्षेबाबत खूप जास्त कॉन्ट्रोवर्सी क्रिएट झालेली होती। तुम्हाला माहिती असेल, तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी मागील तलाठी भरती दिलेली आहे। ओके, तर तुम्हाला माहिती असेल की पेपर फुटी बाबत सुद्धा बघा न्यूज आलेल्या होत्या। त्यानंतर कितीतरी विद्यार्थी कंप्लेंट करत होते की त्यांना ऑफर मिळालेली आहे की 25 लाख द्या आणि आम्ही तुम्हाला पोस्ट मिळवून देतो तलाठीची। अशा प्रकारच्या सुद्धा बातम्या आलेल्या होत्या। तर त्यानंतर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले की TCS मार्फत जी तलाठी भरती झालेली आहे ती आम्हाला नकोय, तुम्ही पुन्हा एकदा तलाठी भरती घ्या। जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांच्यावर आम्हाला भरोसा नाही की ते विद्यार्थी इमानदारीने पास झालेले आहे की त्यांनी पैसे दिलेले आहेत हे आम्हाला माहीत नाही, म्हणून तुम्ही परीक्षा पुन्हा एकदा घ्या आणि ही परीक्षा TCS मार्फत न घेता MPSC मार्फत तुम्ही घ्यायला पाहिजे। अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांनी केलेली होती। ओके, छोटी मोठी आंदोलने सुद्धा त्यासाठी झाली, मंत्र्यांकडे निवेदने गेली, शासनाकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी निवेदन दिले, परंतु बघा परीक्षा कॅन्सल झाली नाही आणि परीक्षेचा निकाल सुद्धा टप्प्याटप्प्याने लागला आणि विद्यार्थ्यांना नियुक्ती सुद्धा टप्प्याटप्प्याने मिळालेली आहे। आता तेव्हा विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती की MPSC मार्फत परीक्षा घ्यायला पाहिजे। विद्यार्थ्यांचे प्रेशर खूप जास्त होतं। त्यानंतर शासनाने निर्णय सुद्धा घेतला की जेवढीही परीक्षा होणार आहेत गट क च्या त्या सर्व परीक्षा आम्ही MPSC मार्फत घेऊ। अशा प्रकारचा निर्णय शासनाने घेतला आणि त्याबाबत आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला होता आणि तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा दाखवण्यात आलेले होते आणि त्या नोटिफिकेशनमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं होतं की बघा डिसेंबर महिन्यापर्यंत, डिसेंबर 2025 पर्यंत TCS IBPS मार्फतच परीक्षा होणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं। म्हणजेच MPSC मार्फत जर परीक्षा होणार असेल तर ती 2026 मध्येच होऊ शकते हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं। ओके, ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत गट क पर्यंत, ओके, गट क अराजपत्रित या ज्या परीक्षा असतात त्या MPSC मार्फत जर होणार असतील तर त्या 2026 पासूनच होणार हे मी तुम्हाला तेव्हा सांगितलेलं होतं। ओके, आणि विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती की तलाठीची जी परीक्षा आहे ती MPSC मार्फत घ्यायला पाहिजे। मग अशा वेळेस ही जी मागणी आहे या मागणीमुळे हे जे आहे सर्व काही शक्य झालेलं आहे की ज्याही परीक्षा होणार आहेत त्या MPSC मार्फत होणार आहे। ओके, हे त्यामुळेच झालेलं आहे ज्या वेळेस बघा विद्यार्थ्यांनी तलाठीचा रिझल्ट लागल्यानंतर अशा प्रकारची मागणी करायला सुरुवात केलेली होती, त्यामुळेच हे सर्व काही झालेलं आहे। म्हणून बघा जर TCS मार्फत परीक्षा होणार असेल, इथे सांगतो मी तुम्हाला, बघा जर TCS मार्फत परीक्षा होणार असेल तर ती याच वर्षी होणार, 2025 मध्ये ती परीक्षा होणार। परंतु जर MPSC मार्फत परीक्षा होणार असेल जशी विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती तर यावर्षी परीक्षा होणार नाही, 2026 मध्ये ती परीक्षा होणार आहे। आणि चान्सेस कशाचे जास्त आहेत तर MPSC मार्फतच तलाठी भरती होण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणजे पुढच्या वर्षी 2026 मध्ये परीक्षा होण्याचे चान्सेस जास्त दिसून राहिलेले आहेत। ओके, आता यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण बातमी बघा, हे बघा याबाबत विद्यार्थी विचारून राहिलेले आहेत की महसूल विभागामध्ये सर्वाधिक 2471 म्हणजेच ऑलमोस्ट 2500 पदे ही रिक्त आहेत, अशा प्रकारची बातमी आलेली आहे। ओके, तर यावरून कितीतरी लोक सांगून राहिलेले आहेत यूट्यूबवर की 2500 पदांची जी आहे ॲडव्हर्टाइजमेंट यावर्षी येऊ शकते। म्हणजे 2025 साली जे आहे हे बघा
2471 पदांची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते, कारण राज्यामध्ये एवढी पदे जी आहे तलाट्यांची रिक्त आहे. तर बघा, असं कधी होत नाही. जेवढी पदे रिक्त असेल तेवढ्या पदांची ॲडव्हर्टाइजमेंट येत नाही. मॅक्झिमम तुम्हाला मी सांगतो 500 ते 600 पदांची ॲडव्हर्टाइजमेंट माझ्या मते ते काढतील. ओके, ते सुद्धा जर विद्यार्थ्यांनी खूप जास्त मागणी केली तर, असं माझे मत आहे. ओके, 300, 400, 500, 600 अशा प्रकारच्या रेंजमध्ये जी आहे ती ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते. कारण बघा, सद्य परिस्थितीमध्ये शासनाला तलाठी पदे भरण्याची घाई नाही. इथे जरी यांनी सांगितलेलं असेल की तलाठ्यांवर खूप जास्त दबाव आहे, असं इथे यांनी सांगितलेलं आहे, तरीसुद्धा सर्वच्या सर्व तलाठ्यांवर काही दबाव नाही. सर्वांवर दबाव नसतो. काही तलाट्यांवर खूप जास्त दबाव आहे, तर काही तलाट्यांवर जे आहे त्यांचे काम जे आहे नॉर्मल सुरू आहे. आणि यावर्षी जी पदे भरण्यात आलेली आहे त्यामुळे खूप जास्त दबाव कमी झालेला आहे. ओके, तर तलाठी पदे भरण्याची खूप जास्त घाई आता शासनाला राहिलेली नाही, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर TCS मार्फत जर परीक्षा घेतली तर आणखी तीच कॉन्ट्रावर्सी होणार. ओके, शासनावर पुन्हा दबाव येणार, कारण पुन्हा शिफ्टमध्ये परीक्षा होणार, पुन्हा नॉर्मलायझेशन होणार. तर यामुळे शासनावर पुन्हा दबाव येणार, विद्यार्थी पुन्हा आंदोलन करू शकतात. आणि हे सर्व टाळण्याकरिता मला असं वाटते की 2026मध्येच आता MPSC मार्फत डायरेक्टली तुमची तलाठीची परीक्षा होण्याची शक्यता आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मत वेगळं असू शकते, परंतु माझा अनुभव सांगतो. ओके, मला जेवढा अनुभव आहे त्या अनुभवाने मी तुम्हाला सांगून राहिलेलो आहो. यावर्षी म्हणजे 2025 साली, आजची तारीख आहे 1 जानेवारी, मी हा व्हिडिओ बनवून राहिलेलो आहो. 1 जानेवारी आजची तारीख आहे. आणि 2025 साली तलाठी एक्झाम येण्याचे चान्सेस कमी आहे, म्हणून तलाठी एक्झामवर तुम्ही फोकस करू नका. काही विद्यार्थी तलाठी एक्झामवर फोकस करून अभ्यास करतात, त्यांना मी सांगतो की तलाठी एक्झामवर फोकस करून अभ्यास करू नका, दुसऱ्या परीक्षांवर फोकस करा. तलाठी परीक्षेचा अभ्यास तुमचा आपोआपच होणार आहे. तसंही आपल्या ज्या सरळ सेवा भरती परीक्षा होऊन राहिलेल्या आहेत त्या सर्व TCS आणि IBPSच्या माध्यमातूनच होऊन राहिलेल्या आहेत. ओके, आणि तुम्ही त्याचा जरी अभ्यास केला तरीसुद्धा तुमच्या तलाठी भरतीचा अभ्यास जो आहे आपोआपच होऊन जाणार आहे. ओके, कारण तिथे सुद्धा तेच सब्जेक्ट असतात, मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, मराठी आणि GK म्हणजे GS. ओके, अशा प्रकारे हे 4 सब्जेक्ट असतात. तर तुम्ही त्यांचा जरी अभ्यास केला तरीसुद्धा तुमच्या तलाठीचा अभ्यास होऊन जाणार आहे. म्हणून तुम्ही तलाठी परीक्षेची वाट न बघता इतर परीक्षांच्या तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. ओके, कारण बघा, तुम्हीच मागणी केलेली होती की तलाठी परीक्षा MPSC मार्फत व्हायला पाहिजे. आणि तलाठी एक्झाम जेव्हा झाली, मागची जी तलाठी एक्झाम आहे, लास्ट तलाठी एक्झाम, ती जेव्हा झाली त्यानंतर जे तमाशे झालेले होते ते सर्वांनी बघितलेले आहे. भयंकर तमाशे झाले. त्यानंतर ते तमाशे पुन्हा होतील. जर TCS मार्फत परीक्षा घेतली तर ते तमाशे पुन्हा होतील, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ओके, ते पुन्हा होणारच आहे. मग ते करण्यापेक्षा डायरेक्ट पुढच्या वर्षी MPSC मार्फतच शासनातर्फे परीक्षा होण्याचे चान्सेस दिसून राहिलेले आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माझं काय मत आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचे मत तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला, आणि बघा व्हॉट्सॲप चॅनलची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून घेऊ शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.